नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीच्या YouTube चॅनलमध्ये। आता आपण बीएड सीईटी परीक्षा 2022 वर महत्त्वाच्या प्रश्नांची उकल करणार आहोत। लॉ सीईटी संदर्भात परीक्षेपर्यंत आम्ही आपल्याला महत्त्वाचे व्हिडिओ आणि महत्त्वाचे प्रश्न पुरवलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या मतानुसार व्हिडिओचा त्यांना परीक्षेमध्ये अतिशय उपयोग झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याच धर्तीवर मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे बीएड सीईटी परीक्षा 2022 वर आधारित शिक्षक अभियोग्यता या विभागावर महत्त्वाचे प्रश्न। हा विभाग शिक्षक अभिक्षमतेशी संबंधित आहे। उमेदवारांच्या शिक्षक अभियोग्यतेची चाचणी घेणे हा या पूर्व परीक्षेत मेन उद्देश आहे। शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारास शिक्षण क्षेत्रासंदर्भात किती माहिती आहे, त्याचा शिक्षणाविषयी दृष्टिकोन कसा आहे, तो अध्ययन व अध्यापनास उपयुक्त आहे का, तो अध्यापक पदाकरिता पात्र आहे का, त्यानंतर प्रचलित शिक्षण पद्धतीची व शिक्षण क्षेत्रातील बदलाची त्याला कितपत माहिती आहे, या सर्व प्रश्नांमधून त्याला तपासले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला बीएड सीईटी परीक्षेकरिता चांगला सराव होण्यासाठी मी काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता शिक्षक अभियोग्यता या विषयावर महत्त्वाचे प्रश्न बघूया। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे IGNOU म्हणजे काय? तर याचे 4 पर्याय दिले आहेत। इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी अँड नेहरू ओपन युनिव्हर्सिटी, इंटरनॅशनल जायंट नाम्बियाज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि इंटरनेट गव्हर्निंग नेटिझन ओपन युनिव्हर्सिटी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासल्याप्रमाणे IGNOU म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी। तर विद्यार्थी मित्रांनो, याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1। तर आता बघूया आपण पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते माध्यम एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देते? तर याचे 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय आहे तक्ता, दुसरा पर्याय दूरदर्शन, तिसरा पर्याय रेडिओ आणि चौथा पर्याय टेप रेकॉर्डर। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देणारे दूरदर्शन हे होय। पुढचा प्रश्न आहे शारीरिक विकास म्हणजे काय? आता याचे 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय शरीर व मन यांचे संतुलन राखणे, दुसरा पर्याय विद्यार्थ्यांमध्ये पैलवान निर्माण करणे, तिसरा पर्याय शरीर निरोगी व कार्यक्षम ठेवणे आणि चौथा पर्याय विद्यार्थ्यांना स्वच्छता व आरोग्यविषयक सवयी लावणे। विद्यार्थी मित्रांनो, याचं आपल्याला उत्तर अगदी बारीकपणे लक्ष देऊन द्यायचं आहे। तर शारीरिक विकास म्हणजे काय की शरीर व मन यांचे संतुलन राखणे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान वेगळे आहे? तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। बहुसंख्य शिक्षक हे व्याख्यान पद्धतीचा अवलंब करतात, बहुसंख्य वर्गात शैक्षणिक साधने उपलब्ध नसतात आणि तिसरा पर्याय आहे ग्रामीण भाषेतील शाळेत शिक्षकांची अपुरी संख्या आहे। त्यानंतर चौथा पर्याय माहितीचे अर्थविवेचन करण्यासाठी कौशल्य विकसित करणे। यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। तर बहुसंख्य वर्गात शैक्षणिक साधने उपलब्ध नसतात। आता बघा, बहुसंख्य शिक्षक हे व्याख्यान पद्धती अवलंब करतात, ग्रामीण भाषेतील शाळेत शिक्षकांची अपुरी संख्या आहे आणि माहितीचे अर्थविवेचन करण्याचे कौशल्य विकसित करणे हे वेगळे आहेत आणि बहुसंख्य वर्गात शैक्षणिक साधने उपलब्ध नसतात हा पर्याय वेगळा आहे। पुढचा प्रश्न आहे अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला टिंबटिंब असे म्हणतात। तर याची 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय अध्यापन कौशल्य, दुसरा पर्याय अध्ययन कौशल्य, तिसरा पर्याय व्यवस्थापन कौशल्य आणि चौथा पर्याय प्रश्न कौशल्य। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अध्यापन कौशल्य। अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला अध्यापन कौशल्य असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, आता बघा प्रश्न दिलेला आहे आपल्याला इंग्रजीमध्ये, आपल्याला एक शब्द दिलेला आहे आणि त्याचा काय अर्थ हे आपल्याला सांगायचं आहे। तर त्याचे 4 पर्याय दिले आहेत। आयत्या संदर्भाचे पाठ्यपुस्तक, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे चालू घडामोडी विषयीची हस्तपुस्तिक आणि तिसरा प्रश्न आहे माहितीचा संदर्भ शोध ग्रंथ आणि चौथा आहे थेरॉस। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सायक्लोपीडिया म्हणजे माहितीचा संदर्भ स्रोत ग्रंथ होय। पुढचा प्रश्न आहे अभ्यासक्रमात स्थळ काळ परिस्थितीला अनुसरून योग्य बदल करावा लागतो, यालाच टिंबटिंब असे म्हणतात। याचेही 4 पर्याय दिलेले आहेत। लवचिकता, विविधता, परिदृढता, वैयक्तिकता। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लवचिकता।
तर अभ्यासक्रमात स्थळ काळ परिस्थितीला अनुसरून योग्य बदल करावा लागतो, याला लवचिकता असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे कृतीयुक्त अध्यापन म्हणजे काय. तर याचे 4 पर्याय दिले आहे. अध्यापनाचे वेळ, शिक्षकाने कृती करणे, शिक्षकाने कृतीबाबत माहिती देणे, तिसरा पर्याय विद्यार्थ्यांनी शिक्षक कृतीचे निरीक्षण करणे आणि चौथा पर्याय कृतीद्वारे विद्यार्थ्यांनी शिकणे. प्रश्न योग्य आणि नीट वाचून घ्या. कृतीयुक्त अध्यापन म्हणजे काय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कृतीयुक्त अध्यापन म्हणजे कृतीद्वारे विद्यार्थ्यांनी शिकणे. पुढचा प्रश्न आहे अध्ययन व अध्यापन ही द्विकेंद्रियात्मक क्रिया असून त्यापैकी एक केंद्र टिंबटिंब व दुसरे केंद्र टिंबटिंब आहे. तर या प्रश्नाचे 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय महाविद्यालय व शिक्षक, दुसरा पर्याय महाविद्यालय विद्यार्थी, तिसरा पर्याय प्राचार्य व अध्यापक आणि चौथा पर्याय विद्यार्थी आणि विद्यार्थी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अध्ययन व अध्यापन ही द्विकेंद्रियात्मक क्रिया असून त्यापैकी एक केंद्र विद्यार्थी व दुसरे केंद्र विद्यार्थी आहे. पुढचा प्रश्न आहे अभ्यासक्रम विकसन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे, तात्पुरती, अखंड, अलवचिक आणि स्थिर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अखंड. अभ्यासक्रम विकसन ही अखंड प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न आहे बुद्धिमापन कसोट्यामुळे. आता याचे 4 पर्याय दिलेले आहेत. तर 4 पर्याय मी वाचून दाखवतो, आपण व्यवस्थित ऐका. कोणता विद्यार्थी सर्वात हुशार आहे हे ओळखता येते. सर्वसाधारण बुद्धिमत्ता पातळी ठरविता येते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धीबाबत अंदाज काढता येतो. असाधारण बुद्धिमत्तेचा विद्यार्थी ओळखता येतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते बुद्धिमापन कसोट्यांमुळे सर्वसाधारण बुद्धिमत्ता पातळी ठरविता येते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान यथार्थ आहे. तर 4 पर्याय दिलेले आहेत. शिक्षकाला प्रत्याभरण देणे, विद्यार्थ्याला प्रत्याभरण देणे, त्यानंतर शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही प्रत्याभरण देणे आणि चौथा आहे विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रतवारी लावणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रतवारी लावणे हे विधान यथार्थ आहे. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हे अनौपचारिक शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. समाजातील श्रीमंताची उत्पादकता वाढवणे, त्यानंतर दुसरा पर्याय आहे काही कारणांमुळे शिक्षणास वंचित राहिलेल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, तिसरा पर्याय 100% साक्षरतेसाठी प्रयत्न करणे आणि चौथा पर्याय औपचारिक शिक्षणावर पडणारा बोजा कमी करणे. तर आता बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते पर्याय क्रमांक 2. काही कारणांमुळे शिक्षणात वंचित राहिलेल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे अनौपचारिक शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे अध्यापन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. तर 4 पर्याय आहेत विकासात्मक, ज्ञानात्मक, अविकासात्मक आणि चौथा आहे अज्ञानात्मक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अध्यापन ही विकासात्मक प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न असा आहे शिक्षणामुळे व्यक्तीचा टिंबटिंब विकास होणे हे सर्वात गरजेचे आहे. तर याचेही 4 पर्याय दिले आहेत. आर्थिक, शारीरिक, कर्तृत्वाचा, व्यक्तिमत्वाचा. तर शिक्षणामुळे व्यक्तीचा व्यक्तिमत्वाचा विकास होणे सर्वात गरजेचे आहे. आज भारतातील उच्च शिक्षण क्षेत्राला संख्यात्मक वाढीची समस्या भेडसावत आहे. त्यावर उत्तम उपाय म्हणजे तर याचे 4 पर्याय दिले आहेत. सर्व अभ्यासक्रम शिकवण्यासाठी उपग्रहाचा वापर करावा, दुसरा पर्याय आहे जे जे होत आहे ते पाहत जावे, वर्तमान स्थितीतच आनंद मानावा, तिसरा पर्याय उच्च शिक्षण महागडे करावे त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओघ कमी होईल आणि चौथा पर्याय जीवनभर अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून द्यावी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जीवनभर अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून द्यावी. भारतातील उच्च शिक्षण क्षेत्राला संख्यात्मक वाढीची समस्या भेडसावत आहे, त्यासाठी जीवनभर अध्ययन करण्याची पर्यायी संधी उपलब्ध करून द्यावी. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंबवरून शिक्षकाची सेवा ज्येष्ठता ठरते. तर या प्रश्नाचे 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय सेवेच्या काळावरून, व्यवस्थापनाच्या निर्णयावरून, तिसरा पर्याय शिक्षकाच्या वयोमानावरून आणि चौथा पर्याय शिक्षकाच्या पगारावरून. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सेवेच्या काळावरून शिक्षकाची सेवा ज्येष्ठता ठरते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सेवेच्या काळावरून.
टिंबटिंब हे दृश्य शैक्षणिक साधन आहे. तर याचे 4 पर्याय दिले आहेत, रेडिओ, टेलिव्हिजन, टेप रेकॉर्डर, तक्ता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तक्ता हे दृश्य शैक्षणिक साधन आहे. दृक श्राव्य शैक्षणिक साधनात टिंबटिंब येते. टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, ध्वनिफीत आणि नकाशा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टेलिव्हिजन. दृक श्राव्य शैक्षणिक साधनात टेलिव्हिजन हे येते. पुढचा प्रश्न आहे, सध्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाचे निवृत्तीचे वय टिंबटिंब वर्ष आहे. तर या प्रश्नाचं 4 पर्याय दिले आहेत, 55 वर्षे, 58 वर्षे, 60 वर्षे आणि 57 वर्ष. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 60 वर्ष. वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाचे निवृत्तीचे वय 60 वर्ष आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी BEd CETची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक लेक्चर सिरीज चालू करत आहोत. तर या लेक्चर सिरीजमध्ये राहिलेल्या या कमी वेळामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील तेच आपण आपल्या सिरीजमध्ये आता घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचे व्हिडिओ लेक्चर्स रोजच्या रोज बघत चला आणि BEd CET परीक्षेकरिता जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते नोट डाऊन करून घेत चला. आम्ही आपल्याला देणार आहोत महत्त्वाचे प्रश्न संच, त्यानंतर मागील वर्षाच्या क्वेश्चन पेपर्स सोल्युशनसह आणि प्रॅक्टिससाठी 500 पेक्षा जास्तही प्रश्न आम्ही आपल्याला सोडवायला देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व तुम्हाला आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. तर हे सर्व आपल्याला मिळवायचं असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करा. रोजच्या रोज आमचे व्हिडिओ बघत चला. धन्यवाद मित्रांनो.